या स्मारकावरती काम पण चालू आहे आणि चर्चा पण सुरू आहे। मी धन्यवाद देऊ इच्छितो आर्किटेक्ट आम्हा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट, कारण हे काम आता सगळं छान वाटतंय पण करणं फार जिकरीचं होतं। देसाई साहेबांनी सांगितलं, आदित्यने सांगितलं, या जागेचं महत्व सांगितलं। आणखीन एक योगायोग म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सुद्धा स्मारक हे बाजूलाच आहे। पण या जागेतलं आव्हान जे मी तुम्हाला म्हणालो ते म्हणजे एकतर महापौर बंगला, हा बंगला नुसती एक वास्तू म्हणून आम्ही बघत नाही, तर त्या वास्तूबरोबर आम्ही एक भावनात्मक बंधनामध्ये जोडले गेलेलो आहोत। आताच इथे शिवसेनेचे 4 महापौर जे आहेत या वास्तूमध्ये राहिले होते, आपल्यासोबत इकडे उपस्थित आहेत। शिवसेना प्रमुखांच्या अनेक बैठका इथे झालेल्या आहेत, युतीच्या बैठका इथे झालेल्या आहेत। आणि ही जी वास्तू आहे म्हणजे महापौर बंगला, ही हेरिटेज वास्तू आहे। या वास्तूला कुठेही धक्का न लावता काम करणं हे फार महत्वाचं आणि खूप कठीण होतं। त्या वास्तूचं वैभव जपून काम करणं हे फार कठीण होतं। आणि हेरिटेज म्हटल्यानंतर काही नियम असतात, त्याच्यामध्ये CRZचा कायदा हाही एक होता। मग आम्ही असं ठरवलं, म्हणजे ही कल्पना आर्किटेक्ट आभा लांबा यांची, की आपण बेसमेंट म्हणजे भूमिगत स्मारक करूया। हे बोलायला खूप सोपं आहे, पण पाठीकडे समुद्र आहे म्हटल्यानंतर त्या समुद्राचा रेटा हा जमिनीच्या खालून सुद्धा खूप मोठा असतो। काही वर्षांपूर्वी इकडे आपण संयुक्त महाराष्ट्राचं दालन जे केलं, ते दालन झाल्यानंतर सुद्धा तिकडे रिपेअरिंग करण्याची गरज लागली, वारंवार लागली, कारण समुद्राचं पाणी जमिनी खालून त्याच्यामध्ये सगळ्या मर्यादा ओलांडून कुठून ना कुठून तरी येत होतं। तर ती खबरदारी घेणं आणि त्याच्यानंतर ही वास्तू उभी करणं हे फार जिकरीचं काम होतं। म्हणून मी आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट्स या कंपनीला धन्यवाद देतोय की त्यांनी अत्यंत देखणं असं काम वेळेमध्ये टप्पा 1 पूर्ण करून दिलेलं आहे। साहजिकच आहे, 4 भिंती किंवा नुसता पुतळा म्हणजे स्मारक होत नाही। टप्पा 2चा जे काम आहे त्या कामाला आता सुरुवात होईल। या कामामध्ये आपण पूर्ण हे स्मारक बघा, संपूर्ण शिवसेना प्रमुखांचा जीवनपट, अर्थात तो काही असं गुप्त असा जीवनपट नाहीये, कारण मला आठवतंय शिवसेना प्रमुखांनी कधी आत्मचरित्र लिहिलं नाही। त्यांना अनेकदा प्रश्न विचारले जायचे की तुम्ही आपलं आत्मचरित्र का लिहित नाही। त्यांचं उत्तर असायचं, मी कपाटातला माणूस नाही, मी मैदानावरचा माणूस आहे। त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य असं उघडं पुस्तक होतं। पण हे नुसतं मांडणं म्हणजे सुद्धा स्मारक नाही। तर मी असा विचार केला की शिवसेना प्रमुखांचं स्मारक असं झालं पाहिजे की जे शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर आपल्याला दिलं, आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला दिलं, देशाला दिलं, देशातल्या हिंदूंना दिलं, तेच काम त्यांच्या स्मारकाने सुद्धा पुढचे अनेक वर्ष केलं पाहिजे। आम्ही या सगळ्या स्मारकाचा आराखडा टप्प्या 2चा सुद्धा तयार केलेला आहे।